एका घरात एक बाई एका बाजावर आणि तिचा मुलगा दुसऱ्या बाजावर झोपले होते. लखन, तुझे वडील कुठे आहेत? आई, बाबा तर शेतात झोपायला गेले आहेत. आई हे ऐकताच बाजावरून उठून बसते. अरे, आज अमावस्येची रात्र आहे. तुझे बाबा विसरले का? लवकर जा आणि तुझ्या वडिलांना बोलवून आण. त्या उलट्या चालणाऱ्या भूतणीची नजर त्यांच्यावर नको पडायला. अरे देवा, त्यांची रक्षा कर. तिथे लखनचे वडील शेतात झोपलेले. तेव्हा उलट चालणारी हडळ हातांवर चालत चालत त्यांच्या बाजाजवळ आली. लखन पळत पळत शेतात पोहोचतो आणि बघतो बाजावर त्याच्या बाबांचे केस पडलेले आहेत. कोण होती ती हडळ? गावातल्या लोकांनी तिच्यापासून पाठ कशी सोडवली? चला ऐकूया उलट चालणाऱ्या हडळीची गोष्ट. मोहिनीपूर नावाच्या गावाच्या बाजूला नवाबगंज नावाचं एक शहर होतं. तिथे शैलजा आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. आई, आज मी कॉलेज नंतर माझ्या मित्रांसोबत सहलीसाठी मोहिनीपूर गावात चालले आहे. बेटा, सूर्य मावळण्याआधी परत ये. आई, आता मी मोठी झाले आहे. घरी यायला थोडाफार उशीर झाला तरी एवढी काळजी नको करत जाऊस. आणि मी पपीला पण माझ्या सोबत घेऊन जात आहे. शैलजा आपल्या पपी आणि आपले मित्र राहुल आणि पूजा यांच्यासोबत सहल म्हणून गावी जाते. ते लोक आपला तंबू बांधतात आणि खूप मजा मस्ती करतात. चला मित्रांनो, गावाच्या शेतात फिरून येऊ. रात्र होणार आहे. आता आपल्याला घरी गेलं पाहिजे. तू खूप भित्री आहेस. चल लवकर. शैलजाची आई शैलजाची वाट पाहत होती. 9 वाजले. ही मुलगी कुठे राहिली? शैलजाची आई शैलजाला फोन करते, पण शैलजाचा फोन बंद असतो. रात्रीचे 11 वाजतात तरी शैलजा घरी नाही पोहोचत. तिथे शैलजा आणि तिचे मित्र रस्ता चुकतात. समजत नाहीये आता की आपला कॅम्प कुठल्या डायरेक्शनला आहे. तेवढ्यात हातावर चालणारी हडळ तिथे येते. शैलजाच्या पपीला ओढत जंगलात घेऊन जाते. कोणीतरी माझ्या पपीला वाचवा. शैलजाला आपल्या आईला फोन करायचा असतो, पण फोनची बॅटरी डाऊन असते. तेव्हाच हडळ परत येते. आणि शैलजाचे पाय पकडून तिला ओढत ओढत जंगलात घेऊन जाते. राहुल आणि पूजा घाबरून पळून जातात. तेवढ्यात लखन त्यांना भेटतो. ऐक ना, ती हडळ आमच्या मैत्रिणीला घेऊन गेली. आज अमावस्येची रात्र आहे. मागच्या अमावस्येच्या रात्री ती माझ्या बाबांना पण घेऊन गेली होती. तुम्ही गावातले तर नाही वाटत. हो, आम्ही शहरातून इथे सहलीसाठी आलो होतो. पुढच्या दिवशी सकाळी शैलजाची आई गावी पोहोचते. पूजा आणि राहुल तिला सगळ्या गोष्टी सांगतात. अरे देवा, माझी मुलगी कोणत्या अवस्थेत माहित नाही. मुलांनो, तुम्ही घरी जा. शैलजाची आई आणि लखन मशाल घेऊन जंगलाच्या दिशेने हडळीला शोधायला निघतात. दोघं बघतात की एका गुहेत एक बाई हडळीचा मस्क काढत आहे. ते दोघं त्या बाईला पकडतात. सांग, माझी मुलगी कुठे आहे आणि तू भूतनी बनून लोकांना का घाबरवतेस? नाहीतर आत्ताच तुला मशालीने जाळून खाक करेन. नाही नाही, मला नका जाळू. मी मानव तस्करी करते. शैलजाची आई आणि लखन त्या बाईला रस्सीने बांधतात आणि आतमध्ये गुहेमध्ये जातात. शैलजा आपल्या आईला बघताच ओरडू लागते. आई! लखन पण आपल्या बाबांना भेटून खूप खुश होतो. गुहेमध्ये त्यांना गावातील आणखीन लोक भेटतात, ज्यांना भूतनी उचलून घेऊन गेलेली.
लखन त्या लोकांना आणि त्या बाईला घेऊन गाववाल्यांकडे जातो. गाववाल्यानो, आता कोणत्याही उलट्या हातावर चालणाऱ्या हडळला घाबरायची काही गरज नाहीये. हीच बाई हडळचं वेश घेऊन हातावर चालून लोकांना घाबरवत होती. त्यांना पकडून घेऊन जायची आणि विकून टाकायची. गाववाले त्या बाईला पोलिसांकडे देऊन टाकतात. शालिनी आपल्या आई वडिलांसोबत फतेहगंज गावात राहत होती. एक दिवस शालिनीचे वडील ड्युटीवरून परत येऊन म्हणतात, माझं ट्रान्सफर नैनापूर गावात झालंय. पप्पा, मी माझ्या मित्रमैत्रिणींकडून ऐकलंय की मैनापूर गावात हडळ राहते, जी लोकांचे डोळे काढून घेऊन जाते. असं काही नाही आहे बेटा, आणि फक्त 6 महिन्यांचा तर प्रश्न आहे. मग आम्ही इथे परत येऊ. शालिनीचं कुटुंब नैनापूरमध्ये भाड्याने एक घर घेऊन राहू लागतात. शालिनीचं लग्न ठरलेलं असतं. ती खूपदा बाल्कनीमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलत असायची. एकदा बाजूची बाई शालिनीच्या घरी येते. मी बघितलं आहे की तुमची मुलगी रात्री 2 वाजेपर्यंत बाल्कनीमध्ये उभं राहून फोनवर बोलत असते. तिला सांगा 11 वाजल्यानंतर घरातून बाहेर नाही निघायचं. तुम्हाला माहित नाही का की गावात डोळे काढणारी हडळ फिरत राहत असते? ताई, आम्ही या सगळ्या अंधविश्वासांवर विश्वास नाही ठेवत. एका रात्री शालिनीचे आई बाबा झोपलेले असताना दोघांना अचानक शालिनीच्या ओरडण्याचा आवाज येतो. तर ते दोघं धावत वर शालिनीच्या रूम मध्ये जातात. आई, मला काही दिसत नाहीये. ती हडळ, आई, ती हडळ, ती माझे डोळे घेऊन गेली आहे. माझी मुलगी, हे काय झालं? जेव्हा मुलाकडच्यांना हे कळतं की शालिनी अंधळी झाली आहे, तेव्हा ते लग्न मोडून टाकतात. मला माफ कर शालिनी, मला माझे घरचे लग्न करायला नाही म्हणत आहेत. बाबा, मला माझे डोळे परत हवे आहेत. शालिनीचे आई आणि बाबा बाजूच्या बाईकडे जातात. दादा, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. ताई, ती हडळ कोण आहे? कुठून येते? कुठे जाते? आणि ती लोकांचे डोळे का घेऊन जाते? खरी खरी गोष्ट तर कुणालाच नाही माहीत. पण गावातले सांगतात की ती हडळ तर फक्त एक नोकर आहे. त्याच्या मागे एका तांत्रिकाचा हात आहे. तांत्रिकाने त्या हडळीला गुलाम बनवून ठेवलेलं आहे. जर आम्ही त्या हडळीचा पाठलाग केला तर आम्ही त्या तांत्रिकापर्यंत पोहोचू शकू आणि आम्हाला कळेल की तो त्या हडळीकडून अशी कामं का करून घेतो. गावातल्या काही लोकांनी असा प्रयत्न केलेला, पण मग ते कधीच परतले नाहीत. काही झालं तरी चालेल, पण आमच्या मुलीच्या डोळ्यांसाठी आमच्याकडून जे होईल ते आम्ही करू. एका रात्री शालिनीची आई आपल्या खऱ्या डोळ्यांवर खोटे डोळे लावून गावाच्या चौकात उभी राहते. रात्रीच्या 1 वाजता हडळ येते. शिकार, ते पण चौकात. हडळ शालिनीच्या आईचे वरचे खोटे डोळे काढून घेऊन जाते. मग शालिनीचे आई वडील हडळीच्या पाठीमागे जातात. हडळ जंगलात एका तुटक्या फुटक्या जागेत जाते. शालिनीचे आई वडील घरात वाकून बघतात. आत एक तांत्रिक आग वगैरे लावून मंत्र वाचत बसलेला असतो. आली माझी गुलाम हडळ. हे घ्या साहेब. अरे मूर्ख, हे तर खोटे डोळे आहेत. तुला कोणीतरी मूर्ख बनवलंय. मी तुम्हाला 100 लोकांचे डोळे आणून दिलेले आहेत. आता मला सोडा. आता नाही, आता तुला 50 अजून लोकांचे डोळे आणून द्यायचे आहेत. शालिनीचे आई वडील लगेच पोलिसांना फोन लावतात. पोलीस लगेच येऊन तांत्रिकाला अटक करतात.
या सगळ्यांना मारून टाक हडळ. नाही, आतापर्यंत मी तुझं ऐकलं, खूप लोकांना मारलं, पण आता मी तुझं नाही ऐकणार. पोलीसवाला तांत्रिकाच्या डोक्यावर गन ठेवून विचारतो. का करतोस तू हे सगळं? मी हे डोळे अंग तस्करांना विकतो. एका डोळ्यांची जोडी लाखांना जाते. तू हडलीकडून जेवढ्या लोकांचे डोळे काढलेस तेवढे आता हडळीला सांगून नीट कर, नाहीतर तुला इथेच उडवेन. नाही नाही, असं नका करू. तांत्रिक सगळ्या लोकांचे डोळे परत देऊन नीट करतो. पोलीस तांत्रिकाला पकडून घेऊन जातात. शालिनीला तिचे डोळे परत मिळाल्याने ती आनंदी होते.